EDR रिपोर्ट हा लीक कसा झाला, सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला, आरोप प्रत्यारोप झाले. अहो कुणाची तरी लेक आहे ती आणि तुम्ही असलं करता. एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात, मला आश्चर्य वाटतं. आणि इन्क्वायरी होऊ द्या ना, घाई काय आहे ना. पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. ही आपली लेख गेलेली आहे, महाराष्ट्राची लेख गेली आहे, आपली नैतिक जबाबदारी. आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही. जो कोणी गुन्हेगार आहे, कोणी असू देतो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असं इथे हेमाताई पण आहेत, त्याही कुठे गेले, हेमाताईही फॉलोअप घेत होत्या. त्यांनी काही, त्या स्वतः वकील आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत. त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे, पण आमची विनंती राहिली आहे की सरकार केस घेते, म्हणून आम्ही ताईंना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काही मदत करता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष करा. केसमध्ये कुठलीही गोष्ट विस्कळीतपणा येऊ नये. त्यामुळे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाही. आम्ही माणुसकीच्या नात्याने इथे सगळे आलोत, म्हणून मी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते. माझी विनम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही क्लीन चिट देऊ नका. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. ताई, तुम्ही एकीकडे म्हणताय राजकारण करू नये यात कुणी, परंतु दुसरीकडे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्या पक्षातील जे काही लोक आहेत, महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील, यांनी क्लीन चिट देण्याबरोबरच या पीडितेच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवण्याचं काम केलंय. मला अतिशय वाईट वाटलं त्याचं. म्हणजे मला अपेक्षा नव्हती. आणि देवेंद्रजींकडून माझ्या, जरी आम्ही विरोधक असलो तरी माझ्या अपेक्षा आहेत, ते या राज्याचे मुख्यमंत्री. त्याच्यामुळे माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कुणालाही इन्क्वायरीच्या आधी क्लीन चिट देऊ नका. ही कुणाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना, जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री असणं. कुणाची तरी लेख आहे आणि बाकी